लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांना 2 हप्ते देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 1 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. फेब्रुवारी महिना संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज. सर्व लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार. सर्वांना 3,000 रुपये मिळणार. महिला खुश. महिलांना 2 गिफ्ट मिळणार, सोबत साडी मिळणार. गरीब महिलांसाठी ही साडी असणार आहे. सरकारच्या माध्यमातून ही साडी दिली जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक साथ 2 हप्ते जमा होणार. तुमच्या मोबाईलवरती SMS सुद्धा येणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार. एक साथ बहिणींना आता फेब्रुवारीचे पैसे, मार्चचे पैसे, सोबत साडी सुद्धा मिळणार. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. काही तासांपूर्वी मीटिंग पार पडली आहे आणि या मीटिंग मध्ये बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सर्व मंत्री यांनी आता बघा 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि हे 3 निर्णय लाडक्या बहिणींच्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. लाडक्या बहिणी हे निर्णय ऐकल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहेत. आता आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहेत. तर ती 2 गिफ्ट कोणती असणार आहेत? तर बघा, लाडकी बहीण योजनेतली आत्ताची आणि आजच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे, तसेच 9व्या हप्त्याचे पैसे, सोबत साडी कोणत्याही क्षणी तुम्हाला बघा, मार्चचे पैसे, फेब्रुवारीचे पैसे कोणत्याही क्षणी आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अपडेटच इतकी जबरदस्त आहे की ही अपडेट ऐकल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत. तर बघा, आता पहिला जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, त्यानंतरचा जो दुसरा निर्णय असा आहे, तर तो दुसरा निर्णय असा आहे की सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. तर दुसरा निर्णय हा आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा करण्यात येणार आहेत. बघा, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आणि दुसरा निर्णय म्हणजे तुम्हाला मार्चचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. बघा, महिलांच्यासाठी खुशखबर. एक साथ 2-2 महिन्याचे पैसे मिळाल्यामुळे सर्व महिलांच्यासाठी आता लॉटरीच या ठिकाणी लागलेली आहे. बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता सोबत 8व्या सोबत 9वा हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. त्यानंतर अजून एक मोठी अपडेट अशी आहे की आता तिसरा जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तिसरा निर्णय असा आहे की लाडक्या बहिणींना आता साडी मिळणार आहे. बघा, आता ही साडी कोणाला मिळणार आहे? तर बघा, ज्या गरीब महिला आहेत आणि ज्या महिला गरीब आहेत अशाच महिलांना साडी वाटप केली जाणार आहे. तर आता तुम्हाला ही साडी कधी मिळणार, कशी मिळणार, आता त्याविषयी अपडेट सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता पैशासह बघा, पैसे तुम्हाला फेब्रुवारीचे मिळणार आहेत आणि मार्चचे मिळणार आहेत. दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत आणि सोबत साडीचंही लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. बघा, या ठिकाणी पैशाचं बघा, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एक साथ मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे आता महिलांना साडी सुद्धा मिळणार आहे. बघा, ही सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट, आजची अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. लाडक्या बहिणींना आता 2-2 हप्ते मिळणार आहेत. खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर आता बघा, तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता साडी मिळणार आहे. तर ती साडी कधी मिळणार आहे? तर बघा, होळीला महिलांना साडी मिळणार आहे. बघा, आता होळीचा सण जवळ आलेला आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर बघा, या वर्षीची होळीचा जो सण आहे तो सर्व महिलांचा, सर्व लाडक्या बहिणींचा, सर्व लाडक्या ताईंचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातूनच साडीचं वाटप केलं जाणार आहे. साडी तुम्हाला मिळणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता हे सरकारचं गिफ्ट असणार आहे. बघा, ही जी साडी तुम्हाला दिली जाणार आहे हे तुम्हाला सरकारकडून एक छोटंसं गिफ्ट असणार आहे, ही लक्षामध्ये घ्या. तर आता बघा, तुम्हाला ही साडी होळीच्या सणाच्या निमित्ताने दिली जाणार आहे आणि दरवर्षातून एकदा
तुम्हाला ही साडी मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला साडी मिळणार आहे. आता 2025 वर्ष सुरू आहे. 2026, 27, 28 जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत दरवर्षी लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे. तर बघा आता रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. बघा तुम्हाला रेशन कार्डवरच ही साडी मिळणार आहे. आता ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे, तर ही जी साडी मिळणार आहे ही गरीब महिलांना मिळणार आहे. गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत अशा महिलांना ही सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना ही साडी मिळणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी. तर बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7 हप्ते मिळाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना डायरेक्टली एक साथ 8वा आणि 9वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे महिलांना लॉटरी लागलेली आहे. कारण की एक साथ 2 महिन्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की एक साथ तुम्हाला त्यांना 2-2 हप्ते मिळणार आहेत. सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा लाडक्या ताईंना आतापर्यंत 1500 प्रमाणे 7 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. म्हणजेच लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आतापर्यंत 10,500 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक साथ 8वा आणि 9वा हप्ता मिळणार. म्हणजे 1500 गुणिले या ठिकाणी बघा 2 महिन्याचे पैसे म्हणजे जवळपास एक साथ 3,000 रुपये जमा झाल्यामुळे आता महिलांचं कोणतं ना कोणतं या पैशाच्या माध्यमातून काम पूर्ण होणार आहे. कारण की एक साथ दोन्ही महिन्याचे पैसे येणार आहेत. तर बघा हा जो 8वा हप्ता असणार आहे हा हप्ता फेब्रुवारीचा असणार आहे आणि 9वा जो हप्ता आहे हा हप्ता मार्चचा असणार आहे. असे मिळून दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास उशीर का झाला? भरपूर महिलांचा प्रश्न होता. आम्हाला फेब्रुवारीचे पैसे फेब्रुवारीमध्येच का मिळाले नाही? आता त्याविषयी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. ती माहिती आपण पाहूया. तर बघा फेब्रुवारीचे पैसे न मिळण्याचं काय कारण आहे? तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागाने 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे. काही तांत्रिक बाबीमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास उशीर झाला अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली होती. बघा तांत्रिक बाबींमुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाही. तसेच आता अर्जांची पडताळणी वगैरे सुरू आहे. अनेक महिला या योजनेमधून अपात्र होत आहेत. तर बघा पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटणार आहे का? घटणार आहे अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. तर आता आपण एक्झॅक्टली ही अपडेट काय आहे ती अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला माहित आहे पाठीमागे 5-6 लाख महिला अपात्र सुद्धा केलेलं आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचं काम महिला व बालविकास विभागाकडून सुरू करण्यात आलं. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 9 लाखांनी घटली असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. पडताळणीमध्ये कोणत्या मुद्द्यांची तपासणी केली जाणार आहे? म्हणजे कोणत्या मुद्दे अर्ज पडताळणीमध्ये तपासणे महत्वाचे ठरणार आहेत आणि अर्ज अपात्र केले जाणार आहे. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयानुसार कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र याची पडताळणी महिला व बालविकास विभागाकडून विविध विभागाच्या मदतीने करण्यात येत आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील कमाल 2 महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महिलेचे वय 21 ते 65 वर्षादरम्यान असावं. ज्या महिला शासनाच्या इतर थेट रक्कम मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या नसावेत. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला केवळ 500 रुपये दिले जातील. 4 चाकी वाहन ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे. लाडकी बहिणीच्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जात आहे. तर बघा हे काही कारणे आहेत. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता 8वा आणि 9वा हप्ता थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा आता ह्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या. जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट जोडलेले असेल तर सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता 8व्या आणि 9व्या हप्त्याचे एक साथ 3,000 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होतोय. बघा महाराष्ट्र राज्यातील एवढ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये सर्व कोपऱ्या असू द्या कोणत्याही कोपऱ्यातून किंवा कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कोणाकोपऱ्यातून अर्ज केलेला असू द्या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा आता हे पैसे जमा होणार आहेत हे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. एका दिवशी पैसे जमा होणार नाही. 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागणार आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होण्यासाठी आणि सर्व पात्र महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींना महिला दिन जवळ आलेला आहे. बघा मार्च महिना सुरू झालेला आहे. महिला दिनची सुद्धा लाडक्या बहिणींना भेट म्हणून 8वा आणि 9वा हप्ता महायुती सरकार सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. बघा पुढील 2 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या आणि 9व्या हप्त्याचे एक साथ ₹3,000 जमा होत